की व्हॉट इज जावा, तर जावा असं विचारल्यानंतर तर याचा आन्सर काय सांगायचं, जावा इज हाय लेवल लँग्वेज, जनरल पर्पज लँग्वेज, ऑब्जेक्ट ओरिएंटेड अँड सिक्युअर प्रोग्रामिंग, विच इज डेव्हलप इन 1991 बाय जेम्स गॉसलिंग. ओके, तर हा सन मायक्रोसिस्टेमचा सायंटिस्ट आहे जेम्स गॉसलिंग. जावा इज अन हाय लेवल लँग्वेज. आता याच्यामध्ये पण लो लेवल, मिडल लेवल आणि हाय लेवल 3 प्रकारच्या लँग्वेजेस असतात, जे ऑपरेटिंग सिस्टीमच्या खूप जवळ असतं. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमच्या खूप जवळ जी प्रोग्रामिंग लँग्वेज असते त्याला काय म्हटलं जातं, लो लेवल लँग्वेज. ऑपरेटिंग सिस्टीमच्या थोडंसं लांब गेलं त्याला काय म्हणतात, मिडल लेवल लँग्वेज. आणि एकदम टॉपला काय असणार आहे, हाय लेवल लँग्वेज. आता हाय लेवल लँग्वेज कुठल्या कुठल्या, ज्या ओएसच्या जवळ नाही आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जावा ही हाय लेवल लँग्वेज, त्याच्यानंतर .NET ही पण हाय लेवल लँग्वेज, पायथॉन हाय लेवल लँग्वेज, Node.js हाय लेवल लँग्वेज, ह्या सगळ्या हाय लेवल लँग्वेजेस आहेत. हाय लेवल लँग्वेज इंटरनली अशा कन्वर्ट होत 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 लो लेवल किंवा ऑपरेटिंग सिस्टीम पर्यंत जातात, कारण ऑपरेटिंग सिस्टीमला कुठली भाषा समजते, 10 ची. ओके, ऑपरेटिंग सिस्टम कॅन अंडरस्टँड language of only binary language, means 10. Operating